यांच्या प्रमुख आणि पवित्र उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाची पुनर्स्थापना झाली ते या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे ज्याने मागेही अध्यक्षपद भूषवलं आणि आजही ज्यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी दिली ते ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि माझे सहकारी आदरणीय गजाभाऊ कीर्तीकर त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदासभाई कदम या ठिकाणी विशेष कौतुक करायला लागेल की ज्यांना संसद रत्न म्हणून खासदार संबोधलं जातं आणि ज्यांच्यावर कार्याध्यक्षपदाची धुरा या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी समर्थपणे सांभाळण्याचं या ठिकाणी आपल्याला वचन दिलेलं आहे ते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे त्या या ठिकाणी ज्याने आत्ता संबोधित केलं ते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी या ठिकाणी उपस्थित सर्व खासदार सर्व आमदार सर्व पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थाने या गोष्टीचा आवर्जून मी उल्लेख करेन 1960ला नवमहाराष्ट्राची निर्मिती झाली तर एक मुंबईमध्ये चित्र असं आपल्याला बघायला मिळालं की मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे परंतु महाराष्ट्र मात्र मुंबईमध्ये नाही याचा अर्थ अतिशय कमी टक्का मराठी माणसाचा या मुंबईमध्ये होता आणि शिवसेनेची निर्मिती झाल्यानंतर माननीय शिवसेना प्रमुखांना हे अतिशय खटकलं आणि मग आपल्या मराठी माणसाला या ठिकाणी टक्काही वाढवायला हवं आणि मानाने सन्माने या मुंबईमध्ये त्याला या ठिकाणी राहता यावं आणि म्हणून एक चळवळ असावी म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती आज सेना आपण म्हणतो आहोत समिती महासंघाची निर्मिती केली या ठिकाणी उल्लेख करावा लागेल स्वर्गीय सुधीरभाऊ जोशी आणि आत्ताचे आणि पूर्वीचे अध्यक्ष स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे गजाभाऊ कीर्तीकर यांच्यावरही धुरा सोपवली हा मंत्रालय त्या प्रादेशिक बँका असतील पब्लिक सेक्टर बँका असतील प्रायव्हेट बँका असतील रेल्वे कंपन्या असतील विमा कंपन्या असतील ऑइल कंपन्या असतील सगळ्या आणि एक अतिशय वेगळं वातावरण तयार झालं कधी कधी अडचण अशी जाणवू लागली ज्यावेळेला या ठिकाणी भरती होते कुठल्याही आस्थापनामध्ये त्यावेळेला परीक्षा असते आणि जो ग्रामीण भागातून आलेला आमचा हा तरुण आहे मग तो इंग्रजीमध्ये कमी पडतो आणि मग त्या परीक्षेमध्ये तो पास होणं अवघड जातं मग यासाठी नवीन कल्पना आली की प्रशिक्षण ज्या वेळेला ज्या ठिकाणी भरती असेल त्या ज्या लोकांनी अर्ज केलेला असेल त्यांच्यासाठी प्रशिक्षण सुरू केलं गेलं आणि हा म्हणता या परीक्षेमध्ये हा मराठी माणूस पास होऊ लागला परंतु केवळ जे मुजूर अशा स्थापना त्या ठिकाणी द्वारसभा झाल्या त्या ठिकाणी स्थापनामध्ये घुसून प्रसंगी दोनहात करावे लागले शिवसेना प्रमुखांच्या भाषेमध्ये साम दाम दंडभेद या चतुर्सूत्रीचा वापर करावा लागला आणि मग त्याचा परिणाम काही किस्से आहेत परंतु वेळेच्या अभावी मी त्यामध्ये जाणार नाही या सगळ्याचा परिणाम हा मराठी तरुण एकवटला गेला आणि ज्यावेळी एखादा कर्मचारी काम करतो घरकर्जाच्या सुविधा मिळतात लिव्ह ट्रॅव्हलिंगच्या सुविधा मिळतात मेडिकलच्या सुविधा मिळतात आणि त्या माध्यमातून एक परिवार
सुखी परिवार तयार होतो, हे त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय आहे. आणि म्हणून ज्या वेळेला एक योद्धा ज्यांनी उठाव केला, ज्या योद्ध्याने उठाव केला आणि जी काय आपली तत्व आहेत, शिवसेना प्रमुखाने दिलेली तत्व आहेत, ती ज्यांनी पायदोळी तुडवली आणि स्वार्थासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांबरोबर जायचा निर्णय घेतला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. आणि म्हणून ही खदगद मनामध्ये अनेकांच्या होती, पण पुढाकार कोणीतरी घ्यायचा असतो. आणि मग तो पुढाकार घेतला तो योद्धा म्हणजे एकनाथजी शिंदे. आणि हा म्हणता 40 आमदार बरोबर आले, किंबहुना 10 अपक्ष आमदारी बरोबर आले. आणि त्या माध्यमातून ज्याला आपण ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार उभं राहिलं. योगायोगाने मुख्यमंत्री झाल्या एक शिवसेनेचा नेता म्हणून मी स्वतः त्यांच्या ठाण्याच्या घरी सत्कार करायला गेलो आणि तिथूनच एक माझा राजीनामा पाठवला तिकडच्या नेतेपदाचा. मला म्हणाले राजीनामा पाठवायची गरज नव्हती, तुम्ही नेते आहात, तुम्ही नेते राहणार आहात. आणि मग आमची पहिली बैठक झाली. त्या बैठकीला ऑनलाईन ज्येष्ठ नेते रामदास भाईने सुद्धा प्रतिसाद दिला. हे सगळं आम्ही पाहत असताना माझ्या डोक्यामध्ये एक विचार सातत्याने होता. या सरकारमध्ये निवडणुका होतील, त्यामध्ये जे स्थानिक लोकाधिकार समित्यांच्या माध्यमातून मोठं काम होतं. आणि म्हणून हा महासंघ आपल्याबरोबर असला पाहिजे. आणि म्हणून गजाभाऊ अजून का पुढे येत नाहीत. मी सन्माननीय गजाभाऊंच्या घरी गेलो. तुम्ही आलं पाहिजे गजाभाऊ, ही चळवळ आपली आहे. आणि या चळवळीमध्ये जवळपास 22 वर्ष कार्याध्यक्ष म्हणून मी काम, मुंबईमध्ये एक मुंबईचा खासदार आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा कामगार, चळवळीमध्ये काम करणारा खासदार म्हणून फायदा होऊ लागला. भाऊनी मगाशी उल्लेख केला, माझगाव डॉक असेल, नेव्हल डॉक असेल, परदेशी कंपनी असेल, परदेशी बँक असेल, या ठिकाणी एक केंद्रीय कुणीतरी एक प्रतिनिधी म्हणून ज्यावेळी जातो त्यावेळी एक वेगळा मान सन्मान होतो आणि वेगळी दहशत असते. आणि त्याचा औचित्य गजाभाऊने साधलं. आणि ज्याच लोकसभेमध्ये म्हणून काम करतायत, त्या ठिकाणी संसद रत्न म्हणून ज्यांना भूषवलं गेलेलं आहे, अशा व्यक्तीला म्हणजे श्रीकांतजी शिंदेला तरी या ठिकाणी जाणीवपूर्वक एक शुद्ध हेतूने त्या कार्याध्यक्षपद दिलेलं आहे. मला खात्री आहे ज्या वेळेला मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो, बसलो, मानसिक तयारी होत नव्हती गजाभाऊंची. आणि योगायोग असा होता, त्याच वेळेला माननीय शिंदे साहेब त्या ठिकाणी आले, चर्चा झाली. परंतु काही उशिरा का होईना आदरणीय गजाभाऊ कीर्तीकर आपल्यामध्ये नेता म्हणून सामील झाले. आणि त्याचा परिणाम, जी अपेक्षा आम्हा सगळ्याला होती की स्थानिक लोकाधिकार समिती, आज आपण त्याला सेना म्हणतो, या संघाची या ठिकाणी स्थापना होते. एवढ्यावर गजाभाऊ थांबलेले नाहीत. निवडणुका कशा लढाव्यात, आता निवडणुकीचे दिवस आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत. आणि ह्या निवडणुकीला सामोरं जातात नेहमीप्रमाणे प्रत्येक आस्थापनातली एक टीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाते, मुंबईमधल्या प्रत्येक वार्डामध्ये जाते. आणि म्हणून हे काम उमेदवाराला अतिशय सोपं जातं. ही शिकली सवरलेली माणसं, ही तरुण पिढी ज्यावेळी त्या मतदारसंघामध्ये फिरते, त्या एक वेगळं आणि आगळं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून एक अतिशय अच्छा सुंदर असा कार्यक्रम, भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम भाऊ मला म्हणाले, आम्ही ज्यावेळेला त्याला 25 देत होतो प्रवेशिका, त्यावेळेला लोक 50 मागत होते. आणि हॉलची कॅपॅसिटी बघून आम्ही कमी लोकांना या ठिकाणी बोलवले. म्हणून मनामध्ये हे रुजलेलं आहे, स्थानिक लोकाधिकार सेना काय आहे. जी समिती महासंघ होता तिचा आता सेना महासंघ आहे. हे तांत्रिक अडचण असते,
एकसारखी नावं असतील तर त्याला रजिस्ट्रेशन मिळत नाही. आणि म्हणून लोकाधिकार समिती सेना महासंघ हा आज निर्माण झाले. मला खात्री आहे आपण सर्वजण त्याच एका भावनेने या ठिकाणी आलेला आहे. आणि सुदैवाने आपल्याला जे नेतृत्व लाभलेलं आहे, महासंघाचं नेतृत्व आहेच सन्मान्य गजाभाऊ कीर्तीकर आणि त्यांच्या जोडीला श्रीकांतजी शिंदे. परंतु राज्याचे या ठिकाणी ज्याने मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, आज ज्यांचा वचक आणि लोकप्रियता या महाराष्ट्रात आहे, वचक आहे ते इतरांच्यावर आहे आणि लोकप्रियता आहे ते या समाजामधल्या सर्व स्तरातील लोकांच्यामध्ये आहे. प्रेम आहे, आदर आहे. लाडक्या बहिणी हा एक त्यांना मिळालेली पदवी आहे. आणि म्हणून अशी व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. त्याचबरोबर त्यांचे आपण पाहतो मोदी आले आणि त्यांच्याबरोबर कालपासून माननीय आहेत, अजित दादा आहेत आणि मुख्यमंत्री आहेत. या सगळ्याचा परिणाम केंद्रीय ज्या समित्या असतात, जी आस्थापना असतात, त्या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणच्या लोकांच्यावर होणारा अन्याय दूर करायचा आहे, त्या लोकांना योग्य त्या सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत आणि म्हणून याचा उपयोग होणार आहे. मी काम करत असताना मी अनुभवलं सहकारी बँक कर्मचाऱ्यांची संघटना आज 10 जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांना ज्या वेळेला शिवसेनेची कुठली उभी राहते त्यावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांना चांगलं वेतन मिळतं, चांगल्या सुविधा मिळतात आणि त्यापेक्षा संरक्षण मिळतं, सन्मान मिळतो. आणि म्हणून याची आवश्यकता होती की आज या ठिकाणी परिपूर्ण होते, ही उपस्थिती सांगते. आणि म्हणून जे नवीन नवीन पदाधिकारी नेमलेले आहेत यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि यांच्या कार्याला, पुढील कार्याला चांगल्या प्रकारचे साथ मिळो आपली सगळ्यांची. आणि स्थानिक लोकाधिकार पूर्वीची समिती महासंघ आणि आताचा स्थानिक लोकाधिकार सेना महासंघ ही ऊर्जित अवस्थेला हो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर नेतृत्व सन्माननीय